असं मसाला वाटण करण्यासाठी प्रथम मी अर्धा जाड चिरलेला कांदा, अर्धा इंच आलं, पाववाटी सुकं खोबरं, दालचिनी, काळी मिरी 7 ते 10, जिरं, धणे, तीळ असं पाव टीस्पून हिंग, लसूण पाकळ्या 4 ते 5, एक लाल सुकी मिरची. थोडं पॅनमध्ये तेल घेऊन ते तापलं की क्रमाक्रमाने सर्व जिन्नस छान भाजून घ्यायचे. हे मिश्रण थंड झालं की मिक्सरमधून जाडसर असं वाटून घ्यायचं. हा झाला आपला सुका मसाला, सुकं वाटण. तुम्हाला जर ओलं वाटण करायचं असेल तर त्याच मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालून फाईन वाटून घ्यायचं. एकदम फाईन झालं की हे ओलं वाटण छान तयार होतं. आता तुम्हाला सुकं वाटण कोणत्याही सुक्या भाजीसाठी आपण वापरू शकतो व ओलं वाटण उसळींसाठी वापरू शकतो. आज मी इथे सुकं वाटण वापरून बटाट्याची चुरचुरीत भाजी केली आहे. यासाठी प्रथम कढईमध्ये तेल तापलं की कढीपत्ता व हिंग तडतडवून त्यावर बारीक चिरलेला कांदा, केलेलं सुकं वाटण, हळद व घरगुती तिखट थोडं घालून छान भाजून घ्यायचं. त्याला तेल सुटलं की चिरलेला बटाटा त्यात ॲड करायचा व थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून तो मसाला छान भाजीला लागेल. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. ते एकजीव करून 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून भाजीला वाफ काढायची. अशी बटाट्याची चविष्ट अशी भाजी तयार होते. हा मसाला एकदा नक्की करा. हे वाटण 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये छान टिकतं. थोडी जरा चव वेगळी व मस्त लागते. असं एकदा नक्की करा. आवडलं असल्यास आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.